नमस्कार विद्यार्थी मित्रो, स्वागत आहे तुमचं ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती। तर पोलीस भरतीला सुरुवात झालेली आहे, फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजेच आज आपण पाहणार आहोत की संपूर्ण फॉर्म कसा भरायचा, पोलीस भरती फॉर्म कसा भरावा, त्याची A to Z संपूर्ण प्रोसेस आपण जाणून घेणार आहोत। हा व्हिडिओ थोडासा लांब होणार आहे, त्याच्यामुळे तुमचा कोणताही त्याच्यामध्ये प्रॉब्लेम राहणार नाही याची दक्षता घेतलेली आहे। त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, जेणेकरून तुम्हाला कोणतीही अडचण येणार नाही। जर काही प्रॉब्लेम्स असेल तर आपल्या या YouTubeच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही लिहून पाठवू शकता किंवा आम्हाला व्हॉट्सअप देखील करू शकता काही प्रॉब्लेम असल्यास। ठीक आहे, आपण A to Z प्रोसेस आपण चालू करणार आहोत। ठीक आहे, पुढे जाऊया आपण। तत्पूर्वी फॉर्म सुरुवात करण्यापूर्वी, फॉर्म भरायला बसण्यापूर्वी तुम्हाला काय करणे गरजेचं आहे, जसं मी कालही व्हिडिओ टाकला होता की कोणत्या गोष्टी तुमच्याकडे असणे गरजेचं आहे। आधार कार्डला लिंक असलेला तुमचा मोबाईल नंबर, तुमच्या आधार झालं आवश्यक आहे, ईमेल ID तुमचा आवश्यक आहे जो व्हेरीफाय करून घेणे गरजेचं आहे। त्याच्यानंतर तुम्ही फॉर्म भरायला बसल्यानंतर तुमच्याकडे जातीचा दाखला पाहिजे, नॉन क्रिमिनल पाहिजे, डोमेसाईल पाहिजे, 10वी 12वीचं उत्तीर्ण प्रमाणपत्र पाहिजे किंवा 12वीचं असेल तरी काही हरकत नाही। तुमचे समांतर आरक्षण असल्यास खेळाडू आहात, गृहरक्षक दल आहात, NCC आहे, जे काय आहे ते तुम्हाला पाहिजे। तुमचा फोटो स्कॅन केलेला पाहिजे, त्याची साईज पण तुम्हाला सांगणार आहे आणि तुमची सही पाहिजे। ह्या गोष्टी तुम्ही घेऊन बसायच्या आहेत, हे जे मी काल सांगितलंय। चला सुरू करूया, जास्त वेळ न दवडता। पूर्ण जाण्यापूर्वी आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर एकदा सबस्क्राइब नक्कीच करा। ठीक आहे, पुढे काय बरं, कोणत्या साईटवर जायचंय तुम्हाला, तर साईटवर जायचंय https पोलीस रिक्रुटमेंट 2025 MHA-IT.org या साईटवरती जाऊन तुम्हाला साईट ओपन करायची। ही ऑफिशियल साईट आहे, कळलंय? ही साईट नोंदवून ठेवा, कुठेतरी लिहून ठेवा। ठीक आहे, या साईटवरती गेलात तुम्ही, क्लिक केलात, मग पुढची साईट तुम्हाला ओपन होणार ही। ठीक आहे, आता याच्यावर तुम्हाला सगळ्या माहिती अवेलेबल आहेत। या साईटवरती गेल्यानंतर तुम्हाला जाणून घ्यायचे आहे, भरतीचे नियम जाणून घ्यायचे आहेत। भरतीचे नियम तुम्हाला दिसतील, काही सूचना दिल्या त्या तुम्हाला जाणून घ्यायच्या असतील ते करू शकता। तुम्हाला काही प्रश्न असल्यास प्रश्न बघू शकता। मोबाईल आधार कसा लिंक करायचा याच्याबद्दल माहिती दिलेली आहे। ठीक आहे, तर ही साईट तुम्हाला ओपन होईल। ओके, अर्ज सुरू होण्याची दिनांक आहे आणि शेवटचा पण दिनांक दिला आहे। तुम्ही तुमचं ऑनलाईन पेमेंट 3 तारखेपर्यंत डिसेंबर पर्यंत करू शकता। अर्जासाठी सूचना आहे, जाहिराती कोणत्या जिल्ह्यात किती रिक्त जागा आहेत याच्याबद्दल तुम्हाला माहिती दिसेल याच्यामध्ये। ओके, अर्ज करताना तुम्हाला स्टेप नोंदणी, लॉग इन, अर्ज करा आणि शुल्क भरणं। पहिला नोंदणी करायची आहे, नोंदणी झाल्यावर तुम्ही लॉग इन करणार, अर्ज करायचा आहे आणि पेमेंट करायचं आहे, या 4 स्टेप मध्ये। ठीक आहे, तर याच्यातली पहिली स्टेप आहे ती म्हणजे नोंदणी करूया। आपण काय करूया, पहिली नोंदणी करून घेऊया। कुठे नोंदणी करण्यासाठी जायचंय तुम्हाला, नोंदणी, नवीन सदस्य असल्यास इथे क्लिक करा। कळलंय, नवीन नोंदणी करा, याच्यावरती क्लिक करायचंय। याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असं पेज ओपन होईल, दिसलंय? असं पेज ओपन होईल। हे ओपन झाल्यावर तुमच्याकडे पाहिजे आधार कार्ड। काय पाहिजे? आधार नंबर। आधार नंबर टाकायचा आहे आणि कशावर क्लिक करणार? जनरेट OTP वरती। कशावरती क्लिक करणार? जनरेट OTP। जनरेट OTP केल्यानंतर तुमच्या समोर अशी साईट येईल। ही केव्हा येईल? तुमच्या मोबाईल वरती OTP येईल, तो OTP तुम्हाला इथे टाकायचा आहे। आधार OTP जो येईल तो तुम्हाला OTP टाकायचा आहे आणि कशावर क्लिक करायचं आहे? व्हेरीफाय वरती। व्हेरीफाय वरती केल्यानंतर तुम्हाला हा एक पॉपअप येईल ज्याच्यामध्ये हॅज बीन सेंट रजिस्टर मोबाईल सक्सेसफुली येईल। म्हणजे मोबाईल टाकल्यानंतर, इथे टाकल्यानंतर तुमच्या मोबाईल वरती तो OTP गेलेला असेल, आलेला OTP इथे टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे। कळलं? व्हेरी गुड। म्हणून तुमचा मोबाईल तुमच्या जवळच असणे गरजेचं आहे, किंवा आईचा असेल, बाबांचा असेल तर त्यांना तो OTP द्यायला सांगायचा आहे। ठीक आहे, पुढे जाऊया आपण। हा झाल्यानंतर OTP व्हेरीफाईड सक्सेसफुल, व्हेरीफाय केल्यानंतर OTP सक्सेसफुल झालेला आहे आणि OTP सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला इथे ऑटोमॅटिकली तुमच्या आधारवर नाव आहे ते, तुमचा जन्म तारीख इथे ऑटोमॅटिकली अपडेट झालेली पाहायला मिळेल, ऑटोमॅटिक। कळेल? व्हेरी गुड। पुढे जाऊया आपण, पुढची स्टेप काय होईल? ओके, नंतर त्याच्या खाली
हे तुम्हाला डायरेक्ट तुमचा काय दिसेल, त्याच्या खाली आलात तर तुम्हाला तुमचं काय टाकायचं आहे, युजर नेम. युजर नेम तुमची काय असेल, ईमेल आयडीच असेल. तुम्ही काय टाकायची आहे, तुमची ईमेल आयडी टाकायची आहे. हा सगळ्यात महत्वाचा म्हणजे पासवर्ड. इथे तुम्हाला पासवर्ड टाकायचा आहे. काय टाकायचं आहे बरं, पासवर्ड. जो पासवर्ड टाकाल तो तुम्ही लिहून ठेवायचा आहे आणि सिंपल पासवर्ड ठेवायचा आहे. जसं की माझं नाव आहे समजा वैभव, VAIBHAV @123 असा सिंपल पासवर्ड ठेवायचा आहे आणि तो पासवर्ड काय ठेवायचा आहे, लिहून ठेवायचा आहे. काय लिहून ठेवणार, युजर आयडी म्हणजे युजर नेम लिहून ठेवायचा आहे आणि पासवर्ड लिहून ठेवायचा आहे. ठीक आहे, तो लिहिल्यानंतर पुन्हा तो पासवर्ड जो टाकलाय तो पुन्हा टाकायचा आहे. ठीक आहे, आणि तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे जो इम्पॉर्टंट आहे, जो भविष्यात तुम्हाला त्याच्यावरच सगळी माहिती येणार आहे तो मोबाईल. नंतर तुमचं पूर्ण नाव इंग्रजीमध्ये पूर्ण नाव टाकायचंय. कशामध्ये, इंग्रजीमध्ये पूर्ण नाव टाकायचंय. जे काय आहे ते तुमचं राम श्याम काळे जे काय असेल ते पूर्ण नाव टाकायचंय. तेच नाव देवनागिरीमध्ये म्हणजेच मराठीत लिहायचंय. इथे तुमचं लिंग निवडायचंय, मेल फिमेल किंवा ट्रान्सजेंडर जे काय आहे ते निवडलं. निवडल्यानंतर तुम्ही इथे काय करायचं, टिक करायचं, हॅव रीड इन्स्ट्रक्शन, मी सूचना वाचलेली आहे. ओके, इथे दिलेला कॅप्चा इथे टाकायचा आहे, 6VH8B4 जे काय असेल कॅप्चा तो टाकायचा आहे. ठीक आहे, टाकल्यानंतर तुम्ही काय करणार, इथे रजिस्टर वरती क्लिक करणार. कुठे क्लिक करणार, रजिस्टर वरती इथे क्लिक करणार. रजिस्टर वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला पुढचं पेज ओपन होईल आणि त्याच्यावरती एक पॉपअप येईल, काय, प्लीज चेक युअर ईमेल फॉर व्हेरिफिकेशन लिंक. म्हणजे तुम्हाला ईमेल सेंड केलेला आहे, तो ईमेल सेंड केलेला आहे आणि इथे काय करायचं, ओके. मग कुठे करायचं, ईमेल सेंड करून मग तुमच्या ईमेल बॉक्स वरती जायचा आणि ईमेल आलाय काय तो पाहायचा. कुठे जर तुम्हाला लगेच आला नसेल तर थोडा वेळ थांबा, थोड्या वेळाने ईमेल येईल. तिथे नसेल तर कुठे चेक करा, काय म्हणतो त्याला, प्रायमरी मध्ये चेक करा किंवा ऑल मेल मध्ये, इम्पॉर्टन्स मध्ये किंवा स्पॅम मध्ये चेक करायचे. इथे चेक करा, वेट करा, कधी कधी येत नाही. म्हणून ईमेल आयडी नीट व्यवस्थित न आणि बिनचूकपणे टाकणे गरजेचं आहे. ठीक आहे, टाकलं तुम्ही, नंतर तुम्हाला इथे मेल आलेला दिसेल. ओके, मेल आलेला पाहायला तुम्हाला दिसेल. ठीक आहे, याच्यावर आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, ती लिंक ओपन करायची. ओपन केल्यानंतर तुमच्या त्या ईमेल मध्ये अशी ब्ल्यू कलरची काय दिसेल, लिंक दिसेल. याच्यावरती काय करायचं, क्लिक करायचं. काय करणार, क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक पॉपअप येईल, जो पॉपअप आहे, वेर यू आर सक्सेसफुली रजिस्टर विथ महाराष्ट्र स्टेट पोलीस रिक्रुटमेंट. म्हणजे हा पॉपअप येईल, मग तुमचं रजिस्ट्रेशन व्हेरीफाय झालेलं आहे. म्हणजे इथे आपली पहिली स्टेप काय होते, कंप्लीट होते. कुठली, रजिस्ट्रेशन म्हणजेच नोंदणी तुमची कंप्लीट झालेली आहे. ओके, ह्याच्यामध्ये इम्पॉर्टंट म्हणजेच तुमचं युजर नेम आणि पासवर्ड. ठीक आहे, ओके करायचं. ओके केल्यानंतर पुन्हा तुम्ही तुमच्या मूळ साईटवरती येणार. मूळ साईटवरती आलात, या साईटवरती आल्यानंतर तुम्हाला टाकायचंय तुमचा युजर नेम. काय टाकणार तुम्ही, युजर नेम टाकणार, जो तुम्ही ईमेल आयडी टाकला होता तो मगाशी, आणि पासवर्ड मगाशी जो सेट केला होता तो पासवर्ड टाकायचा आहे. इथला कॅप्चा कोड टाकायचा आहे आणि लॉग इन वरती क्लिक करायचंय. केलं, लॉग इन वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर हा एक पॉपअप, ही विंडो ओपन होईल. ही विंडो काय दिसेल, तर इथे दिसेल तुमचा आधारवर असलेला फोटो, आधार कार्डवर असलेला फोटो दिसेल. तो बघून घाबरायचं नाही, कारण तो तुमचाच फोटो आहे. प्रत्यक्षात असणारा फोटो आणि आधार कार्डच्या वरचा फोटो हा वेगळा असतो. त्याच्यामुळे त्या फोटोला बघून घाबरायचं नाही. स्वतः आरशात बघा कधीतरी. ठीक आहे, इथे तुमचं आधारप्रमाणे नाव असेल, मोबाईल नंबर असेल, लिंग असेल आणि जन्मतारीख असेल. ही आधारप्रमाणे माहिती असणार आहे तुमची. ठीक आहे, पुढे पुढे काय करायचं आहे महत्वाचं, आता आपल्याला अर्ज सादर करायचा आहे. अर्ज सादर करण्यासाठी तुम्हाला क्लिक करायचे आहे, अर्ज आणि छायाचित्रवर अपलोड करा. या बार वरती काय करायचंय, क्लिक करायचंय. या बार वरती क्लिक केल्यानंतर बघा, इथे क्लिक केल्यानंतर तुमच्याकडे दोन ऑप्शन असतील, पदासाठी अर्ज करा आणि छायाचित्र अपलोड करा. म्हणजे ज्या पदासाठी तुम्हाला अर्ज करायचा आहे ते आपण याच्यावर क्लिक करू, पदासाठी अर्ज. पदावर अर्ज क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर ही एक नवीन साईट ओपन होईल. ओके, नवीन साईट होईल. याच्यामध्ये 5
पद्धतीने फॉर्म भरा, म्हणजे 5 ठिकाणी आपल्याला माहिती भरायची आहे, ज्याच्यामध्ये तुमचा वैयक्तिक तपशील असणार आहे, आरक्षण तपशील असणार आहे, संपर्क तपशील असणार आहे, इतर तपशील असणार आहे आणि शैक्षणिक तपशील असणार आहे. अशा 4 ठिकाणी तुम्हाला काय करायचंय, भरायची आहे माहिती. ठीक आहे. काय भरणार, आधार नंबर, मेल हे तुमचं फिक्स असणार आहे, जे ऍज इट इज येणार आहे. नंतर तुम्हाला तुमचं स्वतःचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव टाकायचं आहे इंग्रजीत, आडनाव इंग्रजीत टाकायचं आहे आणि आईचं पण नाव इंग्रजीमध्ये टाकायचं आहे. टाकून घेतलं, पुढे जा. इंग्रजीमध्ये टाकलं, एक टाकलं, हे टाकलं. त्याच्यानंतर देवनागरी, देवनागरीमध्ये म्हणजे मराठीमध्ये तुमचं नाव टाकायचं आहे, वडिलांचं नाव, नवऱ्याचं असेल तर नवऱ्याचं टाकायचं, आडनाव, आईचे नाव टाकलं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे पद सिलेक्ट करण्यासाठी येईल आणि घटक सिलेक्ट करण्यासाठी येईल. ओके, पद सिलेक्ट करण्यासाठी येईल आणि घटक. तर कसं येईल ते बघा. टाकलं तर आपण इथे पद सिलेक्ट करणार. कोणत्या पदासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, पोलीस कॉन्स्टेबल ड्रायव्हर, SRPF, बॅट्समॅन की प्रिसन कॉन्स्टेबल म्हणजेच कारागृहासाठी. तर समजा मला पोलीस कॉन्स्टेबल करायचं आहे, मग पोलीस कॉन्स्टेबलला क्लिक केलं मी. त्याच्यानंतर पुढे घटक येतील. काय येईल, घटक येईल. आता घटक कोणकोणते आहेत म्हणजे कोणकोणत्या जिल्ह्यात फॉर्म भरायचे ते इथे लिहायचं तुम्हाला. ओके ओके, मला मुंबई सिटी, ठाणे सिटी, पुणे, नागपूर, सोलापूर, मीरा भाईंदर, नवी मुंबई, रेल्वे, ठाणे, रायगड, रत्नागिरी, धुळे, जिथे पाहिजे तिथे एक क्लिक करायचं. मी समजा मुंबईला सिलेक्ट केला. ओके, मुंबईला सिलेक्ट करायचं किंवा तुम्हाला तुझे ज्या जिल्ह्यात भरायचं आहे तो. ओके, मग जिथे सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला जायचं आहे पुढे. पुढे क्लिक करा. केलं, व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. आता ते क्लिक झालं, पुढे गेला. पुढचं येणार आरक्षण तपशील. आरक्षण तपशील. ओके, तुम्ही नक्षलग्रस्त आहात का, होय किंवा नाही, होय असेल तर होय, नसेल तर नाही. तुम्ही अंशकालीन आहात का, होय किंवा नाही. माजी सैनिक आहात का, होय की नाही, नाही. भूकंपग्रस्त आहात का, होय की नाही. होय असेल तर इथे भूकंपग्रस्त प्रमाणपत्र तुम्हाला टाकायला येईल. ओके, याच्यापैकी तुम्हाला एकच निवडायचं आहे. होमगार्ड आहात का, होय, तर होमगार्डचं इथे तुम्हाला काय येणार, ते प्रमाणपत्र टाकायला येणार. म्हणजे ते पूर्ण केलं पाहिजे तुम्ही, जे काय 3 वर्षाचं ट्रेनिंग पिरियड असतो, सॉरी ड्युटी असते ती. अनाथ आहात का, माजी सैनिकावर अवलंबून आहात का, खेळाडू आहात का, प्रकल्पग्रस्त आहात का. असेल तर होय, नसेल तर नाही, नाही करत यायचा. पोलीस पाल्य आहात का, होय किंवा नाही. ठीक आहे, हे आरक्षण. एवढं झाल्यानंतर त्याच्याच खाली तुम्हाला यायचं आहे. याच्या खाली आल्यानंतर इम्पॉर्टंट आहे, तुम्ही जात प्रवर्ग, तुम्ही कोणत्या जातीतून फॉर्म भरणार आहात. SC, ST, OBC, EWS, SBC, शिवाय काय विजय, जी कुठली आहे तुमची ती कास्ट इथे निवडायची आहे. समजा ओबीसी निवडली तर ओबीसी. ठीक आहे. आता कास्ट मध्ये तुम्हाला रिझर्वेशन घ्यायचं आहे तर तुम्हाला इथे जात प्रमाणपत्र माहिती टाकायची आहे. तुमचे जे कास्ट सर्टिफिकेट आहे त्या कास्ट सर्टिफिकेट वरती जावक क्रमांक म्हणजे जर सिरियल नंबर लिहायचा. कुठला नंबर लिहायचा, सिरियल नंबर. आणि ते प्रमाणपत्र तुम्ही कधी काढलं, इथे खाली जावक क्रमांक असतो किंवा इथे वरती सिरियल क्रमांक असतो आणि इथे डेट असते 22, 23 किंवा आधी जुनं काढलेलं असेल तर. कळलं, व्हेरी गुड. आता पुढे शिक्षण. इथे शिक्षण असतं एकतर 12th किंवा इक्विव्हॅलेंट. इक्विव्हॅलेंट तुम्ही टिक करणार आहे. 12वी असेल तर 12वी किंवा इक्विव्हॅलेंट असेल तर इक्विव्हॅलेंट म्हणजे 10+2 किंवा डायरेक्ट यशवंतराव मधून तुम्ही जर ग्रॅज्युएट झाला असेल तर उत्तीर्ण प्रमाणपत्र, त्याचा उत्तीर्ण प्रमाणपत्र क्रमांक टाकायचा आहे. ठीक आहे. ओके, त्याच्या खाली तुम्हाला टाकायचा आहे जन्मदिनांक. इथे जन्मदिनांक टाकल्यानंतर ऑटोमॅटिक तुमचं वय इथे दिसेल. 28 ते जे काय असेल ते किंवा 21 जे काय असेल ते वय तुम्हाला इथे दिसेल. इथे दिसल्यानंतर तुम्हाला क्लिक करायचं आहे पुढील पृष्ठावरती. पुढे करायचंय, पुढील पृष्ठावरती जायचंय. ओके, पुढील पृष्ठावर आपण गेलो. पुढील पृष्ठ असणार आहे तुमचं संपर्क तपशील म्हणजे तुमचा ऍड्रेस. ओके, ऍड्रेस तुमच्या कशाप्रमाणे टाकायचा आहे, आधार कार्डवर आहे तो ऍड्रेस टाकायचा आहे. पूर्ण ऍड्रेस टाकून घ्यायचा. जिथे स्टार केलेला आहे ती गोष्ट कंपल्सरी आहे. कोणत्या राज्यातून आहात, तालुका, जिल्हा, मुक्काम पोस्ट जे काय असेल ते, पिनकोड जो कोण आहे तो टाकायचा. स्थायी व निवासी संपर्क तुमचा जर
संपर्क, आधार कार्ड आणि सगळीकडे समजा सेमच आहे, वेगवेगळा नसेल तर इथे काय करायचं, टिक करायचं. जर तुमचा सध्या राहताय तो पत्ता वेगळा आहे आणि कायमस्वरूपीचा पत्ता वेगळा आहे, असा वेगवेगळा असेल तर दोन्ही टाकला तरी चालेल किंवा दोघांपैकी एकच टाकला तरीही चालेल. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे जाऊया आपण. दोन्ही सेम असेल तर इथे क्लिक करायचं. ओके, आणि पुढील पृष्ठावरती जायचं. पुढील पृष्ठ. पुढील पृष्ठावर गेल्यानंतर तुम्हाला येईल इतर तपशील टाकायला. काय टाकायला येईल, इतर तपशील टाकावायला येईल. ओके, इतर तपशील मध्ये काय, तुमचा धर्म कोणता आहे, हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन, जे काय तो टाकायचा आहे. जात कोणती आहे ती कंपल्सरी नाही, टाकलीत तरी चालेल, नाही टाकलीत तरी चालेल. हिंदू महार, हिंदू कुणबी, हिंदू तेली, जे काय असेल ते टाका. ओके, पुढे शासकीय सेवांमध्ये किंवा सैन्य दलांमध्ये तुम्ही आहात का, होय किंवा नाही टाकायचं. तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात का, डोमेसाईल आहे का महाराष्ट्राचं, तर होय टाकायचं. होय असेल तर जे तुम्हाला जे डोमेसाईल मिळालेलं आहे त्याचा प्रमाणपत्र टाकायला तुमच्या समोर येईल, जावक क्रमांक आणि कोणत्या दिवशी काढलात ते. ठीक आहे, ते काढल्यानंतर होय असेल तर हे नाहीच घेणार. ऑफकोर्स तुम्ही कर्नाटकात मधून असाल तर होय टाका, तिथे पण प्रमाणपत्र टाकायला येतं तुमचं. हा, आता इथे बघा, समांतर आरक्षणाचा लाभ घेताय तो प्रवर्ग कोणता. तुम्ही जर मगाशी समांतर आरक्षण लिहिलं असेल, खेळाडू, नंतर भूकंपग्रस्त, प्रकल्पग्रस्त, माजी सैनिक, असं काय केलं असेल तर इथे तुम्हाला ऑप्शन चूज करायला येतो. जर काही सिलेक्ट केलं नसेल तर इथे ऑटोमॅटिकली काहीच येणार नाही. ठीक आहे, व्हेरी गुड. पुढे ह्याच्या खाली अजून येणार, च्या खाली समांतर आरक्षणाचं सांगितलं. नॉन क्रिमिनल मध्ये मोडता का, एससी एसटी सोडून किंवा ओपन सोडून बाकीचे जे सगळे लोक आहेत ते नॉन क्रिमिनल मध्ये येतात. तिथे होय करायचे आहेत, यांनी नाही करायचं आहे. नॉन क्रिमिनल असेल मग नॉन क्रिमिनलचा जावा क्रमांक आणि दिनांक तिथे तुम्हाला टाकायचा आहे. ठीक आहे, टाकलात. पोलीस शिपाई पदासाठी तुम्ही पात्र, पूर्ण शारीरिक पात्रता पूर्ण करता का, होय, केल्याशिवाय आपण पुढे जातच नाही. वैद्यकीय दृष्ट्या तुम्ही सक्षम आहात का, चांगले आहात का, होय, इथे होय करायचं. होय करायचं, इथे दोन्ही ठिकाणी होय करायचं. पुढे नॉन क्रिमिनल झाला, होय करायचं. पुढच्या याच्यावरती जायचं. हा, तुमच्याकडे एनसीसी प्रमाणपत्र आहे का, जर असेल तर तो प्रमाणपत्र क्रमांक आणि त्याचा दिनांक टाकायचा आहे. एनसीसी असेल तर. तुमच्याकडे वाहन चालक आहे का, होय किंवा नाही. नसेल तर तुम्हाला 2 वर्षाच्या आतमध्ये तो सादर करावा लागतो. नसेल तर काय, असेल तर काहीच हरकत नाही. तुमच्याकडे संगणक म्हणजे MSCIT किंवा तत्सम प्रमाणपत्र आहे का, होय, काहीच प्रॉब्लेम नाही. नसेल तर तुम्हाला ते नियुक्तीच्या वेळेला सादर करावं लागतं किंवा काही वेळानंतर दिलं तरी चालतं. आत्महत्याग्रस्त तुम्ही पोलीस पाल्ले आहात का, होय किंवा नाही, म्हणजे तुम्ही नाहीच टाकायचं. असाल तर ते प्रमाणपत्र असणे गरजेचं आहे. ठीक आहे, हे झाल्यानंतर तुम्हाला जायचं पुढील पेजवरती. पुढील पेजवर गेल्यानंतर शैक्षणिक तपशील तुम्हाला टाकायचं आहे. काय टाकायचं आहे, शैक्षणिक तपशील. पुढे आलो आपण 18 वरती आलो. शैक्षणिक तपशील मध्ये काय करणार, इक्विव्हॅलंट 12वी कोणत्या याच्यातून केलं, महाराष्ट्र स्टेट बोर्ड. उत्तीर्ण झालात का, पास, हो, कोणत्या वर्षी झालात, 2011, जे काय असेल ते. किती गुण मिळाले, 325, किती पैकी, 700 पैकी जे असतील ते गुण, ते तुमच्या प्रमाणपत्रावर आहे, ते लिहायचं आहे. तुम्ही ग्रॅज्युएट आहात का, होय किंवा नाही. असाल तर होय करा, नसाल तर नाही. पोस्ट ग्रॅज्युएट आहे का, होय का नाही करायचंय. ओके, आता हा शेवटचा बघा. तुम्ही पोलीस भरतीसाठी पात्र आहात परंतु अंतिम निवड यादीत तुमची निवड झाली नाही, तर तुम्ही MSF मध्ये काम करण्यास उत्सुक आहात का, म्हणजेच आस्थापनावर. तर तुम्हाला जर करायचं आहे तर येस करा, नसेल तर नाही करा. ठीक आहे, हे झालं. नंतर परत खाली या. तुम्ही खाली आल्यानंतर तुम्हाला इथे प्रतिज्ञापत्र ते टिक करायचंय. परंतु हे सादर कर, तुमचा आता फॉर्म पूर्ण भरून झालेला आहे. सादर करण्यापूर्वी तुम्ही अर्जाचे पूर्वदृश्य म्हणजेच प्रिव्ह्यू पाहू शकता. हे कंपल्सरी पाहायचंच. हे अर्जावर क्लिक केल्यानंतर तुमचा पूर्ण अर्ज ओपन होतो. तो अर्ज परत एकदा बघून घ्यायचा, नाव बरोबर आहे का, डेट बरोबर आहे का, सगळं बरोबर आहे का,
हे काय आहे का, सगळं 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 काय करायचं, एकदा चेक करून घ्यायचं, कारण की त्याच्यात नंतर बदल होत नाही. म्हणून पुन्हा प्रिव्ह्यूवर करायचं, बघून घ्यायचं, आणि काय प्रॉब्लेम असेल तर परत मागे जायचं आणि तो बदल करून घेऊन यायचा. ठीक आहे. आणि इथे लास्टला नसेल काही चेंजेस तर इथे जतन करा, ओके, मग तुम्ही पुढे जाता. पुढे गेल्यानंतर तुम्हाला यशस्वीरित्या अर्ज केलेला आहे असा टॉपअप येतो आणि तुमचा हा टोकन क्रमांक मिळतो. तुम्हाला काय करायचं, तुमच्या ओके वरती क्लिक करा. ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्ही परत तुमच्या पहिल्या मुख्य पृष्ठावरती जायचं. मुख्य पृष्ठावरती तिथे अर्ज केला आता आपण. आता आपल्याला काम आहे दुसरं, म्हणजेच छायाचित्र अपलोड करणे. काय करणे, छायाचित्र अपलोड करणे. छायाचित्र इथे क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढच्या पोस्टवर येता. तिथे गेल्यानंतर तुम्हाला असा पॉपअप दिसेल, त्याच्यामध्ये फोटो आहे तुमचा आणि स्वाक्षरी. ओके, पहिला आपण फोटो अपलोड करून घेऊ. फोटोवरती इथे क्लिक करा. इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला असा पेज ओपन होईल ज्याच्यामध्ये तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथे जायचं आहे आणि ती तुमच्या कॉम्प्युटरला किंवा मोबाईलला सेव्ह केलेली फाईल ओपन करायची. पण तो तुमचा जो फोटो आहे तो 5 KB ते 20 KB इतकाच त्याची काय असावी, त्याची कॅपॅसिटी असली गरजेची आहे. म्हणजे किती केबीचा असला पाहिजे, 5 ते 20 केबीचा, आणि 160 पिक्सल ते, म्हणजे ही रुंदी असते, रुंदी, आणि त्याची उंची 200 असणे गरजेचं आहे पिक्सल. काय, 5 KB ते 20 KB पर्यंत तुमचा इमेजची काय पाहिजे, एवढीची इमेज पाहिजे. आणि नसेल तर तुम्ही 160 ते 200 KB मध्ये करून ठेवायची आहे. ऑलरेडीच पहिली डिझाईन करून ठेवायची आहे तुमच्या लॅपटॉपमध्ये किंवा कॉम्प्युटरमध्ये. ठीक आहे. हे केलात नंतर इथे काय करायचं, अपलोड करायचं, अपडेट करायचं. अपडेट करायचं, अपडेट केल्यानंतर तुमची सेव्ह होणार. सेव्ह केल्यानंतर तुम्ही परत पहिल्या पदावरती येणार. पहिल्या पदावरती जाऊन पुन्हा सिग्नेचर वरती अपलोड करायचं. सिग्नेचर वरती काय करायचं, क्लिक करायचं. सिग्नेचर इथे जाऊन पुन्हा क्लिक करायचं, अपडेट करायचं, सेव्ह सिग्नेचर करायचं. पण ती सिग्नेचर कसली असली पाहिजे, ती पण 5 KB to 20 KB असली पाहिजे. याची त्याची साईज असली पाहिजे. म्हणजे जर तुम्हाला पिक्सलमध्ये करायचे आहे 256 KB आणि त्याची उंची असली पाहिजे 64 KB. रुंदी 256 आणि उंची 64 KB, आणि त्याची मर्यादा किती पाहिजेच, 5 ते 20 KB पर्यंतच पाहिजे. ठीक आहे. इथे सेव्ह सिग्नेचर केल्यानंतर तुमच्या समोर असा पॉपअप दिसेल ज्याच्यामध्ये तुम्हाला तुमचा फोटो आत्ता नवीन केलेला आणि तुमची साईन दिसेल. हा तुमचा ऑलरेडी आधार कार्डवरचा फोटो असणार आहे. ओके, तुमचा अपलोड केलेला फोटो, तुमची साईन इथे अपलोड झालेली दिसली पाहिजे. आणि तुम्ही जो अर्ज केलात तो अर्ज तुम्हाला इथे दिसेल. कुठे गेलात, कॉन्स्टेबल कुठे गेलात, मुंबईला. टोकन क्रमांक जो कोण आहे तो, ऍप्लिकेशन नंबर, किती रुपये फीज आहे. ओके, आता तुमचं शेवटची स्टेप येते ते म्हणजे पेमेंट. कुठला स्टेप येते, पेमेंट. आता काय करायचं, पेमेंट वरती काय करायचं, क्लिक करायचं. कशावरती क्लिक करणार, पेमेंट वरती. पेमेंट वरती क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर असा एक साईट ओपन होईल. या साईट ओपन करण्या टोकन क्रमांक येईल आणि पुढे काय करायचं, पुढे जावरती क्लिक करा. कशावरती क्लिक करा, पुढे. पुढे जाण्यापूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आणि आपल्या अकॅडमीचं काय आहे, ऍप्लिकेशन आहे मिशन खाकी, हे तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकता, ज्याच्यात संपूर्ण पोलीस भरती आपल्याला पाहायला मिळेल. ठीक आहे. पुढे जावरती क्लिक केला. पुढे गेल्यानंतर तुम्हाला अशी साईट ओपन होईल. याच्यामध्ये तुमचं नाव दिसेल, परीक्षा शुल्क किती भरायचं आहे. ऑनलाईन अर्ज भरावरती काय करायचं, टिक. टिक केल्यानंतर हा कॅप्चा टाकायचा आहे आणि सबमिट. पुढे सबमिट केल्यानंतर इथे तुम्हाला आधी एक ऑप्शन येईल, क्रेडिट कार्ड, ऑनलाईन क्रेडिट कार्ड असे ऑप्शन दिले. क्रेडिट आणि डेबिट. क्रेडिट आणि डेबिट वरती क्लिक करायचं. मग तुमच्या समोर हा डिटेल्स ओपन होईल. डिटेल्स होईल. नंतर प्रोसीड पेमेंट वरती क्लिक करा. क्लिक केल्यानंतर तुम्ही पुढे जा. तुम्हाला असं दिसेल. याच्यामध्ये खूप सारे ऑप्शन आहे, क्रेडिट, नेट, वॉलेट्स, QR. तुम्ही QR ने पण पेमेंट करू शकता. QR वरती क्लिक करा. क्लिअर वरती क्लिक केलात की तुमच्या समोर QR ओपन होईल. QR स्कॅन करा आणि पे करा.
तुम्हाला 5 मिनिटं दिली जातात. 5 मिनिटात तुमचं पेमेंट झालं पाहिजे. किती? 5 मिनिटात पेमेंट झालं की तुमचं काय होणार? पेमेंट डन होणार, सक्सेसफुल होणार. सक्सेसफुल झालं की परत तुम्ही बॅकला पुढे जाणार, आपल्या मुख्य पेजवरती जाणार. पुढे जाणार, मुख्य पेजवरती जाणार. मुख्य पेजवरती गेल्यानंतर तुम्हाला इथे दिसेल ऍप्लिकेशन स्टेटस दिसेल, सॉरी प्रिंट ऍप्लिकेशन दिसेल आणि प्रिंट रिसिप्ट दिसेल. तुम्ही आता जर पैसे भरलेत ते इथे दिसेल तुम्हाला. इथे जाऊन क्लिक करून रिसिप्टची प्रिंट घ्यायची आहे. इथे क्लिक करून तुमच्या ऍप्लिकेशनची प्रिंट घ्यायची आहे. हे कधी होईल? पेमेंट केल्यानंतर. कधी होईल? पेमेंट केल्यानंतर. या दोघांची पण प्रिंट करू. म्हणजे तुम्ही एक फॉर्म सक्सेसफुली भरलेला आहे. ओके, डन झालेला तुमचा एक फॉर्म. जर तुम्हाला अजून दुसरा फॉर्म भरायचा असेल ड्रायव्हरचा, तर पुन्हा ही जी प्रोसेस केली ती परत करावी लागणार आहे. फक्त रजिस्ट्रेशन ऑलरेडी असल्यामुळे प्रोसेस पुढे परत इथे अर्ज करावरती जा. अर्ज करा, अर्ज करावरती क्लिक करायचं. फोटो वगैरे अपलोड झालेला आहे, फक्त अर्ज करा, शैक्षणिक ते सगळं भरायचं, पेमेंट करायचं, परत परत या, परत करा, असं. ठीक आहे, ही प्रोसेस तुम्हाला समजली असेल. शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहिलात त्याबद्दल धन्यवाद. आणि तुम्हाला जर काही प्रॉब्लेम्स येत असतील याच्यामध्ये तर आम्हाला नक्की संपर्क करा. आपल्या डिस्क्रिप्शन लिंक मध्ये दिलेल्या आहेत किंवा कमेंट बॉक्समध्ये तुम्ही करू शकता. ठीक आहे, आणि आपला हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचं धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र आणि ऑल द बेस्ट.